मंडळी, ज्या वर्षी जांभळं जास्त होतात त्या वर्षी पाऊस खूपच कमी पडतो, म्हणजे जवळपास दुष्काळच पडतो असं आगळं वेगळं लॉजिक मे आणि जून मध्ये ऐकायला मिळत होतं. आणि त्यात जून मध्ये खरंच पाऊस झाला नाही, त्यामुळे खरंच यंदा दुष्काळ पडतो का काय अशी भीती पण वाटायला लागली होती. पण जुलै उजाडला आणि पावसानं या जांभूळ तज्ज्ञांना खोटं ठरवत अशी काय एंट्री घेतली की एका महिन्यात दुष्काळाच्या सगळ्या चर्चा बंद झाल्या. आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातली सगळी धरणं बऱ्यापैकी भरली आहेत. मराठवाड्याचा थोडाफार भाग सोडला तर सगळ्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस झालाय. काल विदर्भात तर इतका पाऊस झाला की विचारता सोय नाही. त्यातच आता हवामान खात्यानं अजून पुढचे 48 तास महाराष्ट्रात चांगलाच पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय. हा पाऊस कुठं कुठं पडणार, किती पडणार आणि कोणत्या भागाला कोणता अलर्ट हवामान खात्यानं दिलाय, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सफारी. म्हणजे इतके दिवस कोकण, पुणे आणि मुंबईत चांगलाच पाऊस झाला होता, पण नेमकं जिथं शेतीसाठी जास्त पावसाची गरज होती तिथं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात आवश्यक तितका पाऊस झालेला नव्हता. पण बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात पावसाने ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे ती पाहता आता विदर्भाची तहान भागली असं म्हणायला हरकत नाही. जळगाव, रायगड, गडचिरोली आणि हिंगोली या जिल्ह्यातल्या नद्यांना 2 दिवस झाले पूर आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात नदीवरचा पूल ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक इर्टिगा कार नदीत वाहून गेली. तिच्यातल्या चालकानं झाडाच्या फांदीचा आधार घेऊन स्वतःला वाचवलं, पण त्याची पत्नी आणि 2 लहान मुली या कारमध्ये वाहून गेल्या. या घटनेनं राज्यभरातील वाहन चालकांना पाण्याला हलक्यात न घेण्याची सूचना दिली आहे. त्यातच हवामान खात्यानं महाराष्ट्रासाठी अजून पुढचे 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत असं सांगितलंय. हवामान खात्याच्या इशाऱ्यांमुळे आता पुढचे काही तास सगळा महाराष्ट्र अलर्ट मोडवर असणार आहे. आता सगळ्यात आधी कोकण पट्ट्याबद्दल बोलूया. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई ठाणे परिसरात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो. काही भागात दिवसभर रिमझिम सुरू राहील, तर काही ठिकाणी अचानक मुसळधार सरी कोसळू शकतात. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. IMD मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार 1 ऑगस्ट पासून रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिला असून नंदुरबार, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. त्यासोबतच सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि साताऱ्याला पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज दिलाय. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती लक्ष देण्यासारखी आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः डोंगराळ भागात पाऊस अचानक वाढू शकतो. अशा वेळी धबधबे पाहण्यासाठी किंवा ट्रेकिंगसाठी जाण्याचा मोह टाळणं शहाणपणाचं ठरेल. पुण्यातल्या खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीपात्रात 40,000 पेक्षा जास्त क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. हा पाऊस असाच राहिला तर पुणे शहरातील नदीपात्रात पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मोठ्या प्रकल्पांमध्ये 74.35% पाणीसाठा जमा झालाय आणि बऱ्याच प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेनं कमी असला तरी अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतातील कामाचं नियोजन काळजीपूर्वक करावं. त्यासोबतच विदर्भात काही भागात अजून चांगला पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात वेगानं तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढच्या 24 तासात विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात आलाय. त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 86% पेरण्या पूर्ण झाल्या असून काही भागात पाऊस उघडला की पेरण्या होतील. एकंदरीत सध्या जरी महाराष्ट्रात भरपूर पाऊस असला तरी ऑगस्टमध्ये मात्र ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. तरीही अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी कोरडा जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, असं वेगवेगळ्या हवामान संस्थांनी सुद्धा सांगितलंय. सध्याची परिस्थिती पाहता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात डीप डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. 3 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस आहे, पण त्यानंतर म्हणजेच 4 ऑगस्ट पासून तर 14 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही असा रिपोर्ट हवामान खात्याने दिलाय. या 11 दिवसात बऱ्याच ठिकाणी आभाळ येईल पण पाऊस कोसळणार नाही. ही परिस्थिती 21 ऑगस्ट पर्यंत राहील आणि मग पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज IMD मुंबईकडून वर्तवण्यात आलाय. अभ्यासकांच्या मते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रशांत महासागरात एल निनोची पकड अजून जास्त मजबूत होणार आहे. पावसामुळे शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचणं, वाहतूक मंदावणं, वीज पुरवठ्यावर परिणाम होणं आणि नदी नाल्यांची पातळी वाढणं अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि ग्रामीण भागात
ओढे आणि नाले भरून वाहू शकतात. त्यामुळे कोणताही धोकादायक पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. त्यातच रस्त्यांवर असलेले खड्डे, पावसाचे पाणी साचल्याने दिसत नाही आणि अचानक गाडी खड्ड्यात गेल्यानं गाडीवरचा कंट्रोल सुटून अपघात होतात. अलीकडेच नाशिक शहरात एका महिन्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे या काळात वाहनं चालवताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांसाठी हा काळ महत्वाचा आहे. पावसामुळे पिकांना फायदा होऊ शकतो, पण अतिवृष्टीमुळे नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित राहील याची काळजी घ्या आणि हवामानाच्या पुढील सूचनांवर लक्ष ठेवा. एकूणच पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी सावधगिरीचे आहेत. घाबरण्याची गरज नाही, पण निष्काळजीपणा अजिबात करू नका. घराबाहेर पडताना हवामानाची माहिती तपासा, सुरक्षिततेचे नियम पाळा आणि आपल्या कुटुंबियांनाही सतर्क राहण्यास सांगा. तर एकूणच पावसाच्या या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.